अरे मग आता त्यांनी त्याला वाट म्हणावं, त्यांना तू घेऊन 1 किलो भर. संजय राऊतला म्हणावं 1 किलो धान्य आण, माझ्या शेतकऱ्याच्या बांधावर जा, त्याला दे, कमीत कमी 1 बाटली पाणी तरी दे, मी तुझं कौतुक करतो. काही घर आहे, इथले वाडी आहे, तिकडची वाडीची मागची वाडी, हे सगळे जवळपास आता या भागामध्ये 70 ते 80 घर आहेत. त्या आपल्या ग्रामस्थांची मागणी आहे की याचं पुनर्वसन झालं पाहिजे. कारण हे जर अशा प्रकारचा ढगफुटीचा पाऊस आला, अतिवृष्टी झाली तर हा यांना कायमचा त्रास आहे, डोक्यावर कायमची टांगती तलवार आहे. आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना देखील सूचना दिलेल्या आहेत की याचा तातडीने पुनर्वसनाचा प्रस्ताव तयार करा आणि ताबडतोब यांच्यावर आपण निर्णय घेऊ. आणि त्याचबरोबर इथं हे पुनर्वसन यांचं करणं महत्वाचं आहे. आता नशिबाने जीवितहानी झाली नाही, परंतु मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालंय, जमीन भरडून गेली, पशुधनाचं नुकसान झालेलं आहे. हे सगळं आपल्याला सरकार म्हणून त्या शेतकऱ्यांच्या मागे आम्ही उभे राहू. त्याचबरोबर एक इथं या सीना नदी जी आहे त्याच्यावर एक पूल पाहिजे. हा पूल तिथं झाला तर लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला मोठा दिलासा मिळेल. त्या बाबतीत देखील जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत आणि त्या बाबतीमध्ये देखील तातडीने प्रस्ताव तयार करून त्याची अंमलबजावणी देखील करण्याच्या सूचना दिल्यात. आणि त्यामुळे या लोकांना, सर्व या ग्रामस्थांना कायमस्वरूपी दिलासा मिळेल. त्यामुळे हे सगळं जे आहे हे सरकार नुकसान भरपाई वगैरे याच्या मागे कायम त्यांच्या पाठीशी उभं राहील. परंतु हे परमनंट जे आहे हे कायमस्वरूपी जे त्यांच्या पुनर्वसनाचा विषय आहे तो देखील महत्त्वाचा. आणि म्हणून स्वतः तिथं आम्ही गेलो, तिथं बघायला त्यांची इच्छा होती, मागणी होती की बाबा तुम्ही वस्तुस्थिती पहा, काय परिस्थिती आहे. आणि म्हणून आम्ही तिथपर्यंत आम्ही गेलो. शेवटी आम्ही बघायला आलोय की बाबा वस्तुस्थिती काय, डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहणं हे गरजेचं असतं. आणि म्हणून सरकार आणि आम्ही सगळेजण शेतकऱ्यांच्या मागे आहोत. बिलकुल संवाद साधला शेतकऱ्यांची मागणी आहे तातडीनं मदत द्या म्हणून, खूप नुकसान झालेलं आहे, आता अन्न नाहीये, अन्नधान्याचं जे काय आहे, कपडा लेता वाहून गेलाय, भांडी कुंडी गेलेली आहेत. यापूर्वी तानाजी सावंत आपले आहेत, त्यांनी देखील त्यांना तातडीची मदत इथल्या भागातल्या लोकांना दिली. आज देखील ट्रकचे ट्रक भरून या ठिकाणी तातडीची मदत त्यांना जी आहे, कपडा लत्ता, अन्नधान्य, भांडी कुंडी हे आपलं देण्याचं कर्तव्य आहे. आणि मग जी काही शासकीय मदत आहे ती देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झालेलं नुकसान बघून हे आसमानी संकट आहे. त्यामुळे मी अगोदरच सांगतो की यांना मदत देताना काही अटी आपल्याला शिथिल कराव्या लागतात. आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांची अशी प्रमुख मागणी आहे पुनर्वसनाची, पंचनामे आणि या अटी शर्तींमध्ये आम्हाला अडकवू नका, वस्तुस्थिती तुम्ही पाहिलेला तातडीनं आम्हाला. बिलकुल. म्हणून स्वतः जिल्हाधिकारी सोबत आहे आणि वस्तुस्थिती आपल्याला दिसते आहे की इथे पूर्ण सगळंच वाहून गेलेलं आहे. घरामध्ये देखील आम्ही गेलो, तिथं घरातलं सगळं भिजून गेलंय, सगळं वाहून गेलंय, चिखल आहे. आणि म्हणून या ठिकाणी मदत देताना सरकार कुठलाही हात आकडता घेणार नाही. इथल्या MSCBचा विषय होता, MSCBच्या अधिकाऱ्यांशी देखील तानाजीरावनी मला फोन जोडून दिला, त्यांच्याशी देखील बोललो. त्यांनी देखील काम युद्ध पातळीवर सुरू केलेलं आहे. इथं जी काय लाईट नाही आहे या बाबतीमध्ये देखील तातडीने जे जे काही करायचं ते आपण दोन गावांनी खरं तर मदतीचे किट वाटत आहे ते रिटर्न केले. त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला मदत आहे, मदतीची किट नकोय तर नुकसान. अरे बाबा, नुकसान भरपाई तर सरकार देणारच आहे. पण आता काही लोक इथं म्हणाले की बाबा आमचं सगळंच गेलंय वाहून, भांडी कुंडी गेले, कपडे गेले, अन्नधान्य गेलं, सगळं गेलं, राशन गेलं. तर अशा परिस्थितीमध्ये मदतीचा हात देणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि प्रत्येकाने केलं. मदतीचा हात देत आहे, पण तुम्ही जे किट वाटताय त्याच्यावर आता राजकारण सुरू झालंय. तुमचा फोटो असल्याचा आक्षेप. अरे मग आता त्यांनी त्याला वाट म्हणावं, तू घेऊन 1 किलो भर. संजय राऊतला म्हणावं 1 किलो धान्य आण, माझ्या शेतकऱ्याच्या बांधावर जा, त्याला दे, कमीत कमी 1 बाटली पाणी तरी दे, मी तुझं कौतुक करतो. आता ह्याच्यामध्ये कारण बाळासाहेबांचं त्यांनी काय घेतलं, बाळासाहेबांची आम्हाला शिकवण आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण. लक्षात. हा भोंगा सकाळी 7ला चालू होतो, रात्री 9 पर्यंत चालू होतो. त्याला फक्त उणिवा काढणं. पण शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन आज त्यांचा एक पदाधिकारी कुठल्या शेतकऱ्याच्या बांधावर गेलेला दिसतो का? 1 किलो धान्य कोणाच्या घरात जाऊन त्यांचा आसरू पुसायचं काम केलंय का? भाऊ आज करत नाहीत. कोल्हापूरला ज्यावेळेस झालं त्यावेळेस सुद्धा लाखोच्या लोकांच्या मदतीला त्यावेळेस भाऊच उभा राहिले होते. त्यावेळेस नाव तुमचं होतं, करणारे आम्ही होतो.
आज आम्ही स्वतः ह्या ठिकाणी बांधावरती जाऊन जीव धोक्यात घालून शेतकऱ्याच्या बांधावरती आम्ही जातोय, कारण आम्ही शेतकऱ्याची पोरं आहोत. उद्या उद्धव ठाकरे स्वतः येतील. ठीक आहे, धन्यवाद. याच्यामध्ये एकच आहे माझं म्हणणं की कोणी राजकारण करू नये. जेवढी जमेल तेवढी सगळ्यांनी मदत करावी आणि शेतकऱ्यांच्या मागे उभं राहावं. याच्यामध्ये आता हा राजकारण करण्याचा हा विषय नाही आणि म्हणून राजकारणाला खूप विषय, सगळ्यांनी यावं, त्यांनाही मदत घेऊन या म्हणावं माझ्या शेतकऱ्यांना. सगळ्यांनी यावं, आम्ही त्यांचं स्वागत करू. लोकांना मदत करावं. बिलकुल आपला उद्देश काय, शेतकरी आता संकटात आहे, त्याच्या मागे उभं राहणं. मग सगळ्यांनी त्याच्यामध्ये राजकारण बिलकुल आणायचं नाही. यहाँ पर परांडा तहसील में बहुत बड़ा नुकसान हुआ है। जिलाधिकारी से बात करने के बाद यहाँ पर 90,000 हेक्टेयर का नुकसान हुआ है। बहुत बड़ी मात्रा में नुकसान हुआ है। यहाँ पर हम देखा है कि सब लोगों ने यहाँ जो हालत जो है वो किसानों का जो पीक है, जो क्रॉप है, वो सब बह गया है और घर में पूरी तरह पानी भरा है। कल परसों से 3-4 दिन से एनडीआरएफ ने भी बहुत मदद की है, आर्मी ने मदद की है। तानाजी सावंत मेरे संपर्क में लगातार थे। 2 दिन पहले से यहाँ एयरलिफ्ट भी कराया गया है और लोगों की जान बचाना, इसको प्राथमिकता दी गई है। अभी जो है, अभी लोगों को मदद देना, ये काम करना है और केंद्र सरकार भी जरूर मदद करेगा। हमेशा आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी हमेशा किसानों के पीछे रहे और वो हर बार किसानों के लिए काम करते हैं और राज्य सरकार भी काम करता है। तो किसान हमारा अन्नदाता है, उसके पीछे खड़ा रहना ये हमारा कर्तव्य है और केंद्र सरकार भी पूरी तरह खड़ा रहेगा।